नमस्कार, रोकठोक मराठीच्या या बिग बॉसच्या रिव्ह्यूच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या एपिसोडची सुरुवात झाली ती जान्हवीच्या आणि आर्याच्या संभाषणाने। त्यांचा रोष होता आरबाजवरती। अरे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला तुमचा गेम नाही आहे का? त्यानंतरही घनश्याम आणि पॅडी दादा बोलत होते। त्यात घनश्याम आरबाज करत होता। काही अर्थ नाही, याने तुमचा गेम सुधारणार नाही ना तुम्हाला आरबाजचा या गेममध्ये फायदा होईल। तुला खेळायचं असेल तर नीट खेळ, एवढीच काळजी आहे राजा, असं घनश्यामजी आरबाजला म्हणत होते। आणि ते पॅडीदादांना सांगत होते, तुमचा गेम पण खेळायचा असेल तर नीट खेळा घनश्यामजी, एवढीच आम्हाला प्रेक्षकांना काळजी आहे, नाहीतर तुम्ही देखील घराच्या बाहेर जाल। आणि त्यात भाऊच्या धक्क्याचा विषय, बस करा रे, किती त्रास देणार तुम्ही त्या जान्हवीला। एखाद्याला एक आठवडा झाला, त्यानंतर ते स्पर्धक कंटिन्यू 1 ते 1.5 तास त्या विकेंडच्या चावडीवरती किंवा त्या भाऊच्या धक्क्यावरती बसतात, तेवढेच ते प्रेक्षकांना दिसतात। त्यातही तुम्ही तिला बाहेर बसवणार आहात। आणि तिने शिक्षा भोगून झाली, 1 आठवडा तिने शिक्षा भोगून झालेली आहे। ती जेलमध्ये होती आणि ज्या पंढरीनाथ कांबळे पॅडीदादांमुळे ती जेलमध्ये होती, त्यांना ती जोकर बोलली होती, त्यामुळे तिला जेलमध्ये टाकलं। मागच्या आठवड्यात ती चांगली खेळते, ती सुधारणा करते असं सांगून त्याच पंढरीनाथ कांबळे यांनी जान्हवीला सेव्ह केलं आणि त्यांच्याच मित्रांना म्हणजे डीपीला नॉमिनेट केलं। तर सोडून द्या। आणि हे समजत नाही रितेश देशमुख किंवा मेकर्स यांनी काय लावलंय। कदाचित ह्या भाऊच्या धक्क्यावरती त्या जान्हवीला एकटं आणि बाहेर बसवण्याचा पूर्णपणे फायदा येणाऱ्या काळात त्या जान्हवीला होईल, हे तुम्हाला प्रेक्षकांना दिसेल। काही गरज नाही आहे, उगाच तिला काहीतरी शिक्षा केली, वेगळ्या कारणाने ती जर गेममध्ये सुधारणा केली तर 100% त्याचा फायदा हा फक्त आणि फक्त जान्हवीला होईल। आणि त्यामुळं हळूहळू प्रेक्षकांना असं वाटेल की हे फक्त एकीलाच टार्गेट करताय, बाकी लोकांनी किती चुका केल्या तर त्यांना शिक्षा काही होत नाही। आरबाजने तोडफोड केली तर फक्त त्याचं कॅप्टनशिप रद्द झालं, पण जान्हवीने तोंडातून गरळ ओकली, तिला 1 आठवडा जेलमध्ये ठेवलं, असं प्रेक्षकांना हळूहळू वाटेल। आणि त्यानंतर सुरू झालं भांडण, म्हणजे जान्हवीचं आणि याचं। आपण दुसऱ्याची लाज काढायची आणि मग दुसऱ्याने आपली लाज काढली की त्याच्यावर वसवस करायचं। हा एक जान्हवीचा एक दुटप्पीपणा त्याची दिसला। त्यात घनश्यामची काय चुकी होती? तो बरोबर बोलला, तुझ्याकडे असेल तर मला दे। ती बोलली काय देऊ? तर लाज दे, कारण तीच बोलली होती तुला लाज नाही तर दे, मला लाज नाही आहे, तुझ्याकडे असेल तर ती मला दे, असं तो बोलला। तुझ्यापेक्षा मोठी आहे असं काय बोलतो, असं कॅप्टन वर्षाताई बोलल्या। कॅप्टन साहेबा, मागच्या 2-3 आठवड्यात ह्या जान्हवीने तुमचं वय, तुमचा मान सोडून तुमचे सरकारनं दिलेले पुरस्कार मातीत घातले होते, त्यामुळे तिची बाजू तुम्ही घेऊच नका। मग झालं ह्या आठवड्यातील सर्वात महत्त्वाचं कार्य, ते म्हणजे नॉमिनेशनचं कार्य। ज्याचा गेम आवडत नाही, इनफॅक्ट ज्याचं आणि तुमचं नीट पटत नाही, ज्याचं तुमचं भांडण झालेलं आहे, त्याचा फोटो घ्या, तो त्याच्यावरती कारणं द्या आणि तो फाडून कचऱ्यात फेका आणि त्याला नॉमिनेट करा, असं तो सरळ टास्क होता। अंकिताने पहिल्यापासून टार्गेट केलं आहे, तो म्हणजे घनश्याम, आणि तिने दुसरा पकडला, तो म्हणजे सूरज। मुळात यांना समजत नाही, तुम्ही तुमच्याच टीममधले लोक नॉमिनेट करताय, मतप्रदर्शन तुमची मतं खटकत होती, त्यांना नॉमिनेट करा। अभिजित दादांची निर्णय क्षमता आर्या सांगते, जी अख्खा आठवडा आरबाज आणि निक्कीच्या ब्रेकिंग न्यूज देण्यामध्ये घरात व्यस्त होती, ती अक्षरशः घरातल्या लोकांना ब्रेकिंग न्यूज आरबाज आणि निक्की असं करताय हे सांगून दमली। ती अभिजितच्या कार्यक्षमतेवरती संशय घेत होती। निक्कीने नॉमिनेट केलंय ते म्हणजे डीपी पवार आणि आर्याला रोकठोक मत मांडून तिने या दोघांना नॉमिनेट केलं। आणि निक्की प्रत्येक वेळेस तो टास्क देखील त्या निक्कीनेच गाजवला, कारण ती गेम खेळून आली आहे, पण तिच्याकडनं थोडंफार शिका। ती जरी ओव्हर ॲक्टिंग करते, ओव्हर करते, थोडंफार तिच्याकडनं घ्या। आणि तिने मुद्दा मांडला कॅप्टनची टास्क का, ये लंबा जाएगा, आर्याजी हा मुद्दा तुम्हाला खूप भोवणार, कदाचित ह्याच आठवड्यात तुमचा गेम संपेल असं दिसतंय। त्यानंतर झाला आर्यासोबत गुलीगत धोका। आरबाजने जोडी तुटली आणि आर्याचा टिश्यू पेपर वापर झालेला फेकून दिला। आता तरी आर्याचे डोळे उघडतील, कारण आरबाजने आर्याला नॉमिनेट केलं। अजून काय अपेक्षा आहे? आरबाज, तुला एवढी अक्कल आहे तर मुद्दाम टाइमपास केला, कोणाला करू मग तुम्ही सांगा, असं आरबाज त्या नॉमिनेशन टास्कमध्ये डीपीला विचारत होता। अरे तू त्यांचा ऐकणार होता का? जान्हवीने घनश्यामची नंतर अक्कल काढली, सूरजला गेम समजला नाही आणि तुम्हाला किती समजला हे लोकांना दिसतंय। तुमच्यावर त्याने विश्वास ठेवला आणि तो बाहेर गेला। तुम्हाला माहीत होतं हा भोळा आहे, त्याला कॅप्टनची टास्कमधून आपण हळूच खड्यासारखा उचलून बाहेर काढू, तो वर्षाताईंचा मान ठेवून आणि आपला ऐकून बाहेर जाईल, म्हणून तो बाहेर गेला। तुम्ही त्याचा गैरवापर केला आणि आता त्याचाच वापर तुम्ही नॉमिनेशनमध्ये करताय। याला गेम समजत नाही, हा लगेच बाहेर गेला। ठीक आहे, त्याची चुकी आहे, तर प्रेक्षक बघून घेतील। पॅडी दादाने आरबाजला नॉमिनेट केलं, त्यात निक्की बोलली आणि ते खरं बोलली, तुम्हाला सर्वांना घरच्यांना आरबाजने बुद्धू बनवलं, तुम्हाला समजलं नाही का? आणि सिरियसली मागचा आठवडा तुम्हाला आरबाजने बुद्धूच बनवलं।
वैभव नॉमिनेशन करत असताना निक्कीने त्याला पकडलं आणि गद्दार बोलून त्याला पुन्हा उकसून दिलं आणि वैभव परत उकसला आणि तो त्याच्यावरती बडबड करायला लागला. आर्याने वैभवला समजवताना जेवढं शटअप केलं ना तेवढं घराचं मागच्या आठवड्यात जर केलं असतं ना तर बरं झालं असतं. सूरजला यांनी पुन्हा कन्फ्यूज करून टाकले आणि त्याने अरबाजचं नाव घेऊन त्याने ते मागं घेतलं आणि घनश्यामच्या नावाने त्याला रिप्लेस केलं. मला नाही आवडलं म्हणून मी घनश्यामला करतोय. आर्याने एकच ठेका घेतलाय, कुणाबद्दल कुणी बोललं की त्याचं ते करिअरवरती घेऊन जायचं. घनश्याम काहीतरी जान्हवीला बोलला, तू माझ्यावर पुस्तक लिहिणार आहे ना, हां लिहि, मग तुला तेवढंच काम आहे. लगेच तुझ्या करिअरवर बोलतो का, तिच्या करिअरवर बोलतो का? अरे करिअरचा त्याचा काही संबंध नाही, त्या संवादावरती संबंध आहे. अभिजितने मांडलेले मुद्दे जरा ठीक होते. घनश्याम मतं मांडतो पण निर्णय क्षमता नाही, कारण त्याला बाकी लोक इन्फ्लुएन्स करतात. जे कॅप्टनची टास्कमध्ये वर्षाताईंसाठी बाहेर गेले आणि त्यांनी कॅप्टन व्हावे म्हणून प्रचार केला त्यांचाच गेम वर्षाताईंनी ह्या नॉमिनेशन टास्कमध्ये केला. आणि हे बंद करा रे, त्यांना काही बोलू नका. त्यांची ॲक्टिंग, त्यांचं एक प्रकारे ते ॲक्टिंग करतात तसं काही बोलून त्यांचं एक सोंग आणू नका. मग त्यांना डायरेक्ट ट्रॉफी देऊन टाका ना. तुम्ही जर त्यांचा मान आणि त्या सगळ्या गोष्टी ठेवणार आणि तुम्हाला त्या बोलणार असतील तर संपून टाका तो बिग बॉस. त्यांना वर्षाताईंना आमचं तुम्हाला मान आहे, तुम्ही सिनियर ॲक्ट्रेस आहात, ही घ्या ट्रॉफी, आम्ही चाललो घरी असं तरी सांगून द्या. त्यानंतर जे सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झालेले सदस्य आहेत ते म्हणजे घनश्याम, आर्या, निकी, अरबाज, अभिजित आणि धनंजय पवार. आता प्रेक्षकांनो, तुमच्या मते तुम्हाला काय वाटतंय, या नॉमिनेट झालेल्या सदस्यातून कोण घराबाहेर जाईल ते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा. शक्यतो माझ्या मते, आमच्या मते घनश्याम आणि आर्या यांचा गेम वीक आहे, त्यामुळं ह्या दोघांमधून कोणीतरी एक सदस्य बाहेर जाईल आणि कदाचित मागच्या आठवड्यात नॉमिनेशन बंद होतं, नॉमिनेशनमध्ये वोटिंग बंद होतं, त्यामुळे नॉमिनेट कोणी झालं नाही, इविक्ट कोणी घराच्या बाहेर गेलं नाही, त्यामुळं ह्या आठवड्यात डबल इविक्शनची देखील शक्यता आहे. तर येणाऱ्या आठवड्यात आपल्याला समजेलच. आता आजचा जो रात्री एपिसोड होईल त्याचा देखील रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलवरती करू. त्याआधी तुम्ही जर रोकठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच सबस्क्राईब करा. जे बेल आयकॉन दिसतंय ते प्रेस करा. त्यामुळे येणारे बिग बॉसचे पुढचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. धन्यवाद.